हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर तेच वांगं खाऊन कंटाळलात का? तर आज आपण वांग्यापासून भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर इथे मी वांगी घेतलेली आहेत. तर वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहे. वांग्याचं देठ आपल्याला अर्धच कट करायचं आहे आणि एका वांग्याच्या आपल्याला 4 फोडी करायच्या आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा. नेहमीच आपण वेगळ्या पद्धतीने वांगं करत असतो, पण तुम्ही जर या पद्धतीने वांगं केलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील. तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळी वांगी कट करून घेतलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे. आपण वांगं कट केलं की आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे वांगं काळं पडत नाही. तर इथे मी सगळी वांगी कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे आणि बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर आपल्याला बटाट्याच्या चौकोनी फोडी करून घ्यायच्या. खूप जास्त मोठ्यासुद्धा नाही करायच्या किंवा खूप बारीकसुद्धा नाही करायच्या. तर इथे मी सगळा बटाटा कट करून घेते. बटाटा कट करून झाला की इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला 4 ते 5 मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरच्या घातल्या की आपल्याला लसूण घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर वाटण तयार झालं की एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं. तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तेल गरम झाले की तेलामध्ये आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आहे, छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी तडतडली की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्तासुद्धा तडतडला की इथे मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतला होता. तर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. ह्या भाजीमध्ये आपण कुठेसुद्धा कांद्याचा वापर करणार नाही आहे. इथे मी फक्त टोमॅटो वापरलेला आहे. टोमॅटो तेलावर घातलं की छान अगदी आपल्याला व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो परतलं की जे वाटण आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला तेलावर परतवून घ्यायचं आहे. वाटण व्यवस्थित तेलावर परतलं की थोडासा मिरचीचा तिखटपणा कमी होतो. तर पाहू शकता तुम्ही मी वाटण अगदी छान व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. वाटण परतले की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. छोटा चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे. ते सुद्धा आपल्याला वाटणावर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. अगदी वेगळ्या पद्धतीचे आहे, पण खायला अगदी चविष्ट आहे. एकदा तरी ह्या पद्धतीने तुम्ही वांग्या बटाट्याची भाजी करून पहा. तर वाटण आणि मसाले छान परतले की पाहू शकता तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे. व्यवस्थित परतलं की त्यामध्ये आपल्याला जे आपण वांगे आणि बटाटा कट करून घेतला होता ते घालायचं आहे आणि ते सुद्धा अगदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अजूनसुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्कीच करा. तर इथे पाहू शकता तुम्ही मी अगदी छान व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. परतलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला वांगा आणि बटाटा छान अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. कुठेसुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. झाकण ठेवून अगदी आपल्याला छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. वांगं शिजायला फारसा वेळ लागत नाही. वांगं अगदी झटपट शिजल्या जातं. तर इथे पाहूया आपण झाकण काढून वांगं बटाटा शिजला आहे की नाही. तर इथे आपण झाकण काढलेलं आहे. परत अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे अजून वांगा आणि बटाटा शिजलेला नाही आहे. वांगं शिजलं आहे पण बटाटा नाही शिजलेला, त्यामुळे आपण परत झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊया. अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. तर झाकण ठेवल्यानंतर परत आपण झाकण काढून पाहूया. तर बटाटा आणि वांगं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. इथे मी भाजलेल्या शेंगदाण्या कुटाचा वापर केलेला आहे. शक्यतो तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्यांचाच वापर करा. कूट घातला की परत अगदी आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे
तर पाहू शकता बटाटासुद्धा अगदी छान व्यवस्थित शिजलेला आहे. मी तुम्हाला सुरीने चेक करून दाखवते. तर बटाटासुद्धा अगदी छान शिजलेला आहे. त्यानंतर आपल्याला कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला माझी आजची वांग्याची चटपटीत रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.